उठा. पुतळाबाईंनी मायेने संभाजीराजांना उठवून घेतले. त्यांच्या हनवटीची वाटी तर्जनीने वर घेत त्या म्हणाल्या, दर्शन आटोपले की आमच्या महाली या. आम्ही तुम्हास दंडात बांधण्यासाठी एक ताईत देणार आहोत. जी म्हणून संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवण्यासाठी पाऊल पुढे टाकले आणि पुतळाबाईच्या मागे अंगचोरीने उभ्या असलेल्या येसूबाईंना बघताच ते पुन्हा झटकन मागे हटले. शंभूबाळ, धाराऊची पायधूळ परती सारू नका. जिजाऊंनी त्यांना पुरते वळू दिले नाही. पुढे होत संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवले. हातातील तबक थरथरत होते. घसा दाटून आला होता. सुरसुरते नाक वर ओढत तिने पदर डोळ्यांना लावून झटकन आपली मान दगडबंदीकडे मागे वळविली. तिचा गदगदला कोनबा ओर वर खाली लपापू लागला. कल्लोळ कल्लोळ माजला तिच्या काळजात. आऊ, आम्ही तुरंतीने सलामत परतो. संभाजीराजे तिच्याकडे बघत बोलले. इतक्यात महालात राजे प्रवेशले. अंतोजी रायाजीने त्यांना वाकून मुजरे घातले. जिजाऊ, पुतळाबाई, संभाजीराजे, येसूबाई सारीच धाराऊकडे बघत होती. राजांना पाठमोरी होती. मासाहेब, आम्ही दर्शनाला निघतो आहोत. पाठमोऱ्या जिजाऊंना वाकून अदब मुजरा देत राजे शांत बोलले. विजेच्या एकाच लपकीने आभाळाचा घुमट लक्कन उजळून जावा तसा राजांच्या बोलाने तो औपणाचा महाल उजळून गेला. साऱ्यांना जागीच सोडून जिजाऊ राजांच्या रोखाने शांत चालीत पुढे झाल्या. त्यांच्या स्थिरावल्या पायांसमोर राजांनी गुडघे टेकले. आपले रुंद कपाळ त्यांनी जिजाऊंच्या नितळ पायांवर टेकविले. उठा. राजांच्या खांद्यांना धरून वर उठविताना आऊसाहेब आपले आपणालाच फक्त ऐकू यावे तशा बोलल्या. राजांच्याकडे बघावे म्हणून त्यांनी नजर जोडली होती, पण डोळ्यांच्या पानपडद्यातून त्यांना काही दिसत नव्हते. त्यांनी आवेगाने राजांना आपल्या मिठीत कवटाळून घेतले. शब्द जाया झाले, लटके पडले. मिठीत आपला अर्थ शोधित विरघळून गेले. मूकपणे दोन्ही राजमने एकमेकांशी उदंड बोलून गेली. संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे महालाबाहेर पडले. गडावरच्या साऱ्या देवदेवतांची दर्शने झाली. शिवलिंग पूजा बांधण्यासाठी राजे आपल्या महाली निघून गेले. गोमाजी, सिदोजी, निळोपंत अशा गडघोष्टीच्या आसमीची भेट घेऊन संभाजीराजे आशीर्वादासाठी सोयराबाईच्या महाली आले. सोयराबाई आपल्या दिवस गरमीचे आहेत, चाल दूरची आहे, जपून असा एवढी भेट झाली की स्वारी दख्खन सुभा होणार आहे. तुम्ही मोठे सरदार होणार आहात. आम्हास चिंता वाटते. तुम्ही हे सारे पेलणार कसं? म्हटले तर ते बोलणे साधिलवार होते, म्हटले तर काळीजमार होते. येतो आम्ही. आमच्या बाळीबाईंना जपा मासाहेब. सोयराबाईच्या कन्या बाळीबाई यांच्याकडे बघत संभाजीराजे त्यांना म्हणाले. निरोप घेऊन बाहेर पडले. पुतळाबाईच्या महाली 4 घास त्यांनी खाऊन घेतले. पुतळाबाईंनी त्यांच्या दंडात एक ताईत बांधला. प्रभाकर भट आणि केशव भट यांनी सदर जोत्यावर घंगाळात सोडलेले घटिका पात्र दुपतीला आले होते. प्रस्थानाचा मुहूर्त जवळ आला. राजांनी निवडलेली रघुनाथ पंत कोरडे, त्र्यंबक पंत डबीर, निराजी पंत, सर्जेराव जेधे, मदारी मेहतर, हिरोजी फर्जंद, दावलजी घाटगे, दत्ताजी पंत, राघो मित्र, रामाजी, मानकोजी अशी मंडळी हत्यारबंदीने बाले किल्ल्याच्या सदरेवर एकवटली. मागे राहणारी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळोपंत, येसाजी, तानाजी, आनंदराव अशी मंडळी निरोपाचे मुजरे द्यायला गोळा झाली. राजांच्या महालात सदरेवर जाण्यासाठी राजे आणि संभाजीराजे सिद्ध झाले. सुखू, रानू, अंबा, बाळीबाई असा राजांचा कन्यावसा संगती घेऊन जिजाबाई राजांच्या महालात आल्या. साऱ्या कन्यावशाने राजांना नमस्कार केले. येसूबाईंना घेऊन दाट कानकल्याचे
कानकल्याणचे थोराड पिलाजी महाली आले. राजांच्या आणि मासाहेबांच्या रोखाने हात करून त्यांनी येसूबाईंना नमस्कार करण्यासाठी खुणावले. येसूबाई पुढे आल्या. मासाहेबांना आणि राजांना त्यांनी कुळअदबीने नमस्कार केले. त्यांना वर उठते करून घेत राजांनी त्यांची हनुवटी आपल्या रोखाने तर्जनीने वर घेतली. ते अदबशीर पोर खानदान बघताना राजे आपण कसल्या पेचात आहोत हेही क्षणभर विसरून गेले. येसूबाईच्या कानात बोलावे तसे अल्लादीने हळुवार म्हणाले, "सूनबाई, शृंगारपुरी परतण्याची घाई नका करू. मासाहेब यांना ठेवून घ्या थोडे दिवस." राजाने जिजाऊंच्याकडे बघत सांगितले. लाजलेल्या येसूबाईंनी आपली हनुवटी राजांच्या तर्जनीतून हळूच मागे घेतली आणि पटकन मागे येत पिलाजींच्या जवळ उभ्या राहिल्या. त्यांच्या खांद्यावर हळूच हात ठेवून त्यांच्या कानाजवळ तोंड नेत पिलाजी त्यांना पुटपुटले, "इसारता कसं? आपल्या कुंकवाचं पाय नाही शिवलं तुम्ही? हे काय आबा?" अशा अर्थाने आपले टपोरे डोळे आणखी टपोरे करून येसूबाईंनी पिलाजींच्याकडे फुरंगटून बघितले. "जावा," दाटवल्यासारख्या दबल्या आवाजात पिलाजी त्यांना म्हणाले. नाईलाजाने येसूबाई पुढे झाल्या. कोणाकडेही न बघता संभाजीराजांच्या समोर आल्या. गडबडीने वाकून पायाखालच्या बिछातीला हातांची बोटे लावून त्यांनी 3 वेळा नमस्कार केला. संभाजीराजे जाणून-बुजून दुसरीकडे बघत होते. त्यांच्याकडे लक्ष नाही असे भासवीत होते. राजांनी संभाजीराजांची ती नजर चोरी हेरली. त्यांच्या खांद्यावर एक हात चढवून दुसरा हात येसूबाईंच्याकडे दाखवीत राजे म्हणाले, "निरोप घ्या. त्यांना सांगा येतो आम्ही." संभाजीराजे गडबडले. राजांच्याकडे बघतच येसूबाईंना म्हणाले, "येतो आम्ही." संभाजीराजांनी जिजाबाईंना मस्तक टेकून नमस्कार केले. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला मनाने बांधील झालेल्या जिजाऊंनी त्यांच्या टोपावर हात ठेवीत आशीर्वाद दिले. "औक्षवंत व्हा." संभाजीराजांनी पिलाजी आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार केले. जिजाऊंच्या हातून दह्याच्या कवड्या उजव्या तळहाती घेऊन त्या उठाड केल्या. अंतोजी गाडे एक सरपोसाने झाकलेले तबक घेऊन बाजूला उभा होता. त्याच्याकडे हात करून जिजाऊ राजांना म्हणाल्या, "ते तुमचं पूजेचं स्फटिक शिवलिंग आहे. तुमच्या बैठकीच्या पालखीत ते जवळ ठेवा." "जी मासाहेब, सांभाळून राहावं. हवेवरच्या खबरा येतील. त्यांनी कान हलके करू नयेत. येतो आम्ही." राजे संभाजीराजांना घेऊन महालाबाहेर पडले. त्यांच्या मागून जिजाऊ, पिलाजी, अंतोजी चालले. पायाच्या नडगीला कचणारा तोडा ढिला करण्यासाठी येसूबाई वाकल्या होत्या. त्यांचे कशाकडे लक्ष नव्हते. सदरेकडे बाहेर पडणारे जोते आले. गडावरच्या देवमहालावरचा जगदंबेचा पोतराज हाती पाजळलेला पोत घेऊन राजांना सामोर आला. दोघा भुत्या बालभुत्यांनी त्या पोतावरून आपले तळहात फिरविले. आईच्या कृपेचा उभारा मिळालेल्या आपल्या ओंजळी त्यांनी तोंडावरून फिरवून घेतल्या. संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या राबत्या सदरेवर आले. जगदंबेच्या पुजाऱ्याने पुढे होत हातातील परडीतील भंडाऱ्याने त्यांचे भरगच्च मळवट भरले. दोघा पितापुत्रांनी सदर देवतेला गुडघे टेकून वंदन केले. सदर चौकात जमा झालेल्या एक आसामी पुढे होत संगमरवरी मूर्तीसारख्या सदर जोत्यावर निश्चळ उभ्या राहिलेल्या जिजाऊसाहेबांच्या पायावर डोके ठेवू लागल्या. त्यात असलेला मदारी मेहतरही आऊसाहेबांच्या समोर आला. क्षणभर घोटाळला आणि झटकन पुढे होत त्याने जिजाऊंच्या सोनरंगीत चरणावर सरळ आपले शिर ठेवले. जिजाऊंनी त्याला उठते केले. राजे आणि संभाजीराजे राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेसमोरील हमचौकातून बाहेर पडले. त्यांच्या मागून जमलेल्या मंडळींचा जमाव चालला. बालेकिल्ल्याची तटबंदी ओलांडून मंडळी पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडाच्या रोखाने चालली. त्यातील राजे, संभाजीराजे व कुणालाही माहीत नव्हते की सगळ्यांना बगल देऊन उगलेली धाराऊ बालेकिल्ल्याच्या तटबंदीजवळ उभी होती.
मिळतील तेवढे संभाजीराजे डोळ्यात साठवून घेताना तिला आपले डोळे थिटे वाटत होते. क्षणात ते डोळेही भरून आले. त्यामुळे तिला दिसत होते तेही पाठमोरे संभाजीराजे दिसेनासे झाले. संभाजीराजांच्यासह राजे शिवापट्टणला आले.